हाय एव्हरीवन. तर मॉर्निंगला बघा कशी घामाघूम होऊन बनवत आहे. इकडे चपात्या, चाय, भाजी असं वगैरे झाले, कारण की आजपासून माझी ड्युटी चालू झाली आहे एक्स्ट्रा, कारण की माझ्या पोरांची शाळा चालू झालेली आहे. मग आता रोज अशी सकाळी सकाळी गडबड घाई असते, तरी आज हाफ डे होते. मग पोरांना म्हटलं हाफ डेवरच पोहे वगैरे नको, असं मस्त खमंग चपात्या, चहा, गवारची भाजी दिली. ती शाळेत कॉलेजसाठी रेडी झाली आणि मग तिला पाणी वगैरे भरून द्यायचं होतं. आता हे मेंटनची नवीन बॉटल, म्हटलं पोरांना मी तर खूप काळजी घेते, तुम्हाला सांगते, माझ्या पोरांच्या तब्येतीची रिक्स नाही घेत मी. मग गरम पाणी उकळते, बाटल्या अशा खळा 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 धुवायच्या बरं का, कोण काय कसल्या काय ते म्हणून. मग बाटल्या वगैरे भरल्या आणि माझी कन्या बघा तयार झालेली आहे. बघत बघत पोरगी माझी 12वीला गेली बघा, आमची बिल्लो राणी. माझी पोरगी 12वीला गेली, मलाच भरोसा नाही होत काय सांगायचं. मग लगेच ती गेली, अशी मस्त थंड थंड पाण्याने आंघोळ वगैरे करून आली आणि आज साडी वेअर केली, कारण की मंडेला माझा उपवास असतो, मंदिरात जायचं असतं, म्हणून मी मंडेला सकाळी सकाळीच मॉर्निंगला साडी वेअर करते. लगेच साडी वगैरे घालून देवपूजा केली छानपैकी. आज सोमवती अमावस्या पण होती. छान आहुनी हार वगैरे आणलेला, भारी वाटलं. जरा पूजा वगैरे केलं की भारीच वाटतं नाही का. पूजा केल्यावर कोणाला भारी नाही वाटत, तर मी असंच काय मी बोलत असते. मग इकडं बघा माझी पोरगी छोटीवाली कन्या उठली, मग लगेच तिची तयारी करून घेतली. तिची पण बघा शाळा आजच आहे, तर खूप दिवसांनी शाळेत चालली की पोरांना लय माइंड बेस काय म्हणतात ते होतं म्हणजे खूप खुशी होती. तो तरी यार मी खरं थोडी माझी जीभ ओळती. मग इकडे छोटीवालीला बघा सगळं नवीन, बॅग बूट सगळं नवीन नवीन, तर पोरं असे खुश होऊन पडली बॉटल. म्हटलं आता बॉटल जर फुटली ना लय मार खाची. मग त्यांना सगळ्यांना आवरून वगैरे दिलं आणि मग लगेच मंदिरात पण जाऊन आली होती. आणि मंदिरात जाऊन येऊन एवढी भूक लागायला लागली. आता पोरं खाली घरी नाही आहे, तर खाली खाली वाटत होतं. आणि रोज एवढे भांडणं करून घ्यायची, एवढे भांडणं काय सांगायचं. मग अशी मस्त उपवासाची कढई भरून केलेली खिचडी माझ्या मुलांना पण आवडते, मोठीला नाही आवडत, छोटीला माझ्या खूप खिचडी आवडती, म्हणून जास्तच केली. आणि एवढं टोपभर खाऊन उपवास असतो का सांगा बरं तुम्हीच. तर एवढं सारी खिचडी काकडी वगैरे खाऊन उपवास असतो. मग जाऊ द्या म्हटलं. मग संध्याकाळी छानपैकी अशी रील्स बनवायचा मूड झाला आणि अशा छान रील्स पोस्ट देते. रील्स बनवल्या तर चला कशा वाटतात माझ्या रील्स कमेंटमध्ये प्लीज. तर मिळते हे कल. आणि थांबा थांबा तुम्हाला एक सांगायचे, आहोनी हे लिची आणली फर्स्ट टाईम, म्हटलं ट्राय करावे, पण मला त्याचा टेस्ट म्हटलं खूप बघायचे व्हिडिओज वगैरे हे ते, तर एवढा घाण टेस्ट लागत होता काय सांगायचं. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्या.